खून खंडणी दहशतवाद त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुख्यात असलेली जी लॉरेन्स बिश्नोई गँग आहे तिने आता पिंपरी चिंचवडकडे वाकडी नजर केलेली आहे। यासाठी काल रात्री रावेतला एबी फर्निचर मॉल म्हणून आहे त्या फर्निचर मॉलवरती या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या दोन गुंडांनी थोडक्यात गोळीबार केला, तुफान गोळीबार केला, निघून गेले। सीसी फुटेज त्याचं मिळालेलं आहे, पोलीस तपास चालू आहे। या संदर्भात आता पोलीस या संदर्भात काय तपास करतात ते नंतर आपल्याला समजेल। नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। मी खास पिंपरी चिंचवड मधली वाढती गुन्हेगारी आणि आता लॉरेन्स बिश्नोई गँगचा पिंपरी चिंचवड मध्ये प्रवेश याच्यावरती हा व्हिडिओ आहे। तुम्ही याच्यावरती जास्त जरूर बोललं पाहिजे। मित्र, पिंपरी चिंचवड यापूर्वी आपण मुंबईचं ऐकलं, मुंबईमध्ये दाऊद गँग, गवळी गँग, छोटा राजन, करीमलाला वगैरे हे सगळे गँगस्टर जुने आपण ऐकलेले आहे। मुंबईची गुन्हेगारी आपल्याला माहिती आहे, त्याविषयी आपण भरपूर कथा, चित्रपट आपण ऐकलेला आहे। पुण्याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर पुण्यामध्ये माळवदकर, अंधेकर, नंतर ते गजा मारणे या टोळ्यांचं ते प्रस्थापन ऐकलेलं आहे। पण पिंपरी चिंचवडमध्ये असं काही नव्हतं पूर्वी। पण जे काही आहे ते गल्लीबोळातले छोटे मोठे गुंड आहेत। या शहरामध्ये 36 छोट्या मोठ्या अशा टोळ्या आहेत की ज्यांना ते राजकीय पाठबळावरती चाललेल्या, त्याच्यातले जवळपास 179 लोकांना पोलिसांनी तडीपार केलेला आहे। पण कालचा जो प्रकार होता, काल रात्रीचा जो प्रकार होता लॉरेन्स बिश्नोई गँगचा, पिंपरी चिंचवड मध्ये हा पहिलाच प्रवेश आहे। म्हणजे यापूर्वी पुण्यामध्ये एक आपण गोळीबाराची घटना ऐकली होती, एका बिल्डरवरती गोळीबार झाल्याची घटना, त्याच्यात लॉरेन्स बिश्नोईचा हात होता। पण आता ते पिंपरी चिंचवड मध्ये गोळीबार झाला आणि हे बहुतेक आर्थिक कारण असावं, खंडणी हा त्यातला विषय असावा असा एक आताचा अंदाज आहे, तूर्त प्राथमिक ह्याच्यातला। त्याच्यामध्ये गणेश शिंगवले जे पोलीस उपायुक्त तपास करतात, आपल्याला हळूहळू ती माहिती मिळेल। परंतु लॉरेन्स बिश्नोई हा कोण आहे? लॉरेन्स बिश्नोई हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कुख्यात गुंड आहे। पंजाब मधला एका कॉलेज मधला शिकणारा विद्यार्थी, टप्पोरी विद्यार्थी, जो हळूहळू तिथे गुन्हेगारी मध्ये शिरकाव केला त्याने। नंतर खून खंडणी, दहशत, गोळीबार अशा प्रकारे त्याने स्वतःची टोळी तयार केलेली आहे। आपण मागे ऐकलं असेल की सलमान खानने एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काळवीटाची शिकार केली होती राजस्थानमध्ये, आणि काळवीट हे बिश्नोई समाजाच्या दृष्टिकोनातून ते त्याला देव मानतात। सलमान खानने काळविटाचा शिकार केले म्हणून या लॉरेन्स बिश्नोई गँगने, लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीव मारण्याची धमकी दिली। इतकंच नाही, त्याच्या घरावरती गोळीबार सुद्धा केला। हे लॉरेन्स बिश्नोई गँगचं पहिलं ते कृत्य, जे त्याच्यातून सलमान खान चित्रपटात असल्यामुळे आणि मोठा प्रसिद्ध कलाकार असल्यामुळे ते देश पातळीवरती या विषयाची चर्चा झाली। पुढे पंजाब मधला मुसावाला म्हणून एक गायक जो आहे, त्याच्या हत्येचं प्रकरण, त्याची हत्या, त्यातला मास्टर माइंड कोण? तर लॉरेन्स बिश्नोई। हे फार मोठं प्रकरण। नंतर त्याही पुढे महाराष्ट्रामध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची झालेली भर दिवसा झालेली हत्या, गोळ्या झाडून त्यांची हत्या झाली, त्यावेळेस महाराष्ट्र हादरला होता। त्याच्यामध्ये सुद्धा लॉरेन्स बिश्नोईचं नाव आहे। सलमान खानचं काय, नंतर तुमचं सिद्धू मुसावाला पंजाबचा गायक, त्याचं प्रकरण आणि बाबा सिद्दीकी, ही 3 मोठी प्रकरणं। याच्यातून लक्षात घ्या की लॉरेन्स बिश्नोई गँग काय आहे। लॉरेन्स बिश्नोई गँग ही म्हणजे छोटी मोठी नाहीये, देशातल्या 11 राज्यांमध्ये कार्यरत आहे। जवळपास 700 शार्प शूटर या गँगमध्ये आहेत, शार्प शूटर गुंड या गँगमध्ये आहेत, इतकी मोठी गँग। आणि या गँगच्या एका सदस्याने जो मंचरचा राहणार काहीतरी लोणकर, त्याच्यामध्ये आहे, मागे तपासामध्ये ते समोर आलेलं आहे। काल जो गोळीबार झाला त्याच्या बाबतीतलं ऑडिओ क्लिप की हा गोळीबार आमच्या गँगने केला, ते मी स्वीकारतो, ते आमची जबाबदारी आहे। आणि तो का केलाय तर आमच्या विरोधात जो कोणी जाईल, आमच्या विरोधात जो कोणी कृत्य करेल त्याला अशा प्रकारे धाडा शिकवायचा, असं त्यांनी जाहीरपणे त्याच्यात म्हटलेलं आहे। एका फर्निचर मॉलवर गोळीबार झाला, दुसऱ्या फर्निचर मॉलवाल्याला जीव मारण्याची धमकी दिली, असं आता समोर आलेलं आहे। थोडक्यामध्ये पैशासाठी, खंडणीसाठी लॉरेन्स बिश्नोई गँग पिंपरी चिंचवडमध्ये उतरलेली आहे। म्हणून पिंपरी चिंचवड मधले गुन्हेगारी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहे। हे पोलिसांसाठी फार मोठे चॅलेंज आहे। म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँग ही तितकी साधी सोपी नाही। 11 राज्यांमध्ये 700 शार्प शूटर आणि आता पिंपरी चिंचवड त्याच्या जाळ्यात, त्या नेटवर्कमध्ये। म्हणजे विचार करा, हे फार गंभीर प्रकरण आहे। जे आतापर्यंत आपण जी गल्लीबोळातली वाहनांची तोडफोड किंवा पानटपरीवाल्याकडून हप्ता, भाजीवाल्याकडून हप्ता, बिल्डरकडून हप्ता वगैरे वगैरे, हे आपण इथलं गल्लीबोळातली गुंडगिरी आपण पाहिलेली आहे, ऐकलेली आहे। पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला, पण आता यांचा बंदोबस्त कसा करणार हा पोलिसांपुढचा फार मोठा प्रश्न आहे। कारण लॉरेन्स बिश्नोई गँगला फार मोठ्या राजकीय पक्षाचं पाठबळ असल्याची चर्चा आहे। म्हणजे आता ते कोण नेता, कोणता पक्ष याच्याविषयी मी बोलणार नाही, कारण माझ्या हातात तसे पेपर्स नाहीयेत। चर्चा आहे आणि ते वरिष्ठ पातळीवर चर्चा आहे,
त्याच्यामुळे लॉरेन्स बिश्नोईनी पिंपरी चिंचवडमध्ये एंट्री केलेली आहे. त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये या शहरातील उद्योग, व्यापार, बिल्डर यांच्यासाठी हे फार मोठी धोक्याची घंटा आहे. पोलिसांसाठी चॅलेंज आहेच आहे, पण धोक्याची घंटा आहे. कारण या शहरामध्ये आतापर्यंत कोयता गँग किंवा ड्रग तस्करी हे आपण हे सगळं ऐकलेलं आहे, परंतु कोट्यवधीची खंडणी उकळणारी गँग आता या शहरात पाय ठेवते. या लॉरेन्स बिश्नोई गँगनी कॅनडामध्ये सुद्धा अशी दहशतवादी कृत्य केली आहे. त्याच्यामुळे तिथे त्याची गँग ही दहशतवादी संघटना कॅनडामध्ये डिक्लेअर केलेली आहे. आणि नुसतं कॅनडाच नाही, तर अन्य काही देशांमध्ये सुद्धा या गँगच्या दहशतीच्या कारवाया, गुन्हेगारी कारवाया यापूर्वी म्हणजे पोलिसांच्या तपासामध्ये सिद्ध झालेल्या आहेत, समोर आलेल्या आहेत. आणि ती गँग आता पिंपरी चिंचवडमध्ये आलेली आहे. म्हणजे ह्याचं गांभीर्य लक्षात घ्या. हे राजकारण्यांनी पण, इथल्या सर्व उद्योग व्यापार करणाऱ्या सगळ्या मंडळींनी, सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की हे फार गंभीर प्रकरण आहे. देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस. या दोघांसाठी हे प्रकरण म्हणजे त्यांनी निदान ह्याच्यामध्ये लक्ष घालावून या शहरामध्ये या गँगला अजिबात पाय ठेवू देऊ नये, त्यासाठी इथल्या राजकारण्यांनी, इथल्या जनतेने कॅम्पेन चालवायला पाहिजे, मोहीम चालवायला पाहिजे. सोशल मीडियावरती तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे की हे शहर सुखी आहे, समृद्ध आहे, समाधानी आहे. इथे गुन्हेगारी अद्यापर्यंत त्या प्रमाणामध्ये तशी दिसत नाहीये, परंतु अशा प्रकारचे गँगस्टर जर या शहरामध्ये पाळमुळं त्यांची रुजवायला लागले तर या पुढच्या काळात तुमचं जगणं मुश्किल होईल. यासाठी किमान जनतेने जागं झालं पाहिजे. पोलीस आयुक्त विनायक चोबे यांनी गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने इथल्या गुन्हेगारांचा बंदोबस्त केला, मुसक्या आवडलेल्या आहेत. मध्ये बरे 36 छोटे मोठे ज्या राजकीय टोळे आहेत त्यांना इथले सगळ्या नगरसेवक, आमदार, खासदारांचे पाठबळ आहे, ते अगदी सिद्ध झालेले आहेत. त्याचा रिपोर्ट आहे, म्हणजे तो शासनाकडे रिपोर्ट दिलेला आहे. ही अधिकृत माहिती आहे आणि मागे एका चर्चेमध्ये सुद्धा हे समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे आता लॉरेन्स बिश्नोई गँग इथे जर रुजणार असेल आणि हे बाकीचे गँगस्टर इथले छोटी मोठी छोटे गुंड आहेत ते त्याला जॉईन झाले तर शहराचा सत्यानाश, शहराचा कडेलोट ठरलेला आहे. त्यासाठी हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. जनहो, तुम्ही याच्यावरती व्यक्त व्हायला पाहिजे. त्यासाठी खास हा व्हिडिओ मी त्यासाठी केला, तळमळीने केलाय. यातलं गांभीर्य लक्षात घ्या. पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतील, पण इथली कायदा सुव्यवस्था, इथली शांतता ती अबाधित राहायला पाहिजे. म्हणून किमान अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवाई या पुढच्या काळामध्ये इथं होऊ नयेत. त्यापूर्वी इथे नगरसेवकांचे खून झाले, राजकीय मंडळींचे हत्या झालेल्या आहेत. आपण अंकुश लांडगेंची हत्या पाहिली, संजय काळे नगरसेवक होते, ते गुन्हेगारी ह्याच्यामध्येच होता, त्यांची हत्या आपण पाहिलेली आहे. म्हणजे इथे असे हिस्ट्री जर पाहिली तर फार मोठी आहे, इतिहास. नंतर तळेगावमध्ये अशा प्रकारचे गुन्हेगार कारवाया फार मोठे झालेले आहे. हे जर वाढू द्यायचं नसेल तर ह्या अशा टोळ्या या शहरामध्ये येता कामा नाहीये. त्यासाठी पहिलं पोलिसांनी आता त्यांचा चोख बंदोबस्त करायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. जन हो, तुमच्या वतीने मी बोलतोय, तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.